जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। टिकले कार्यकारी अभियंता की कोणाच्या दोऱ्यावर नाचणारी कटपुतळी। सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता टिकले यांची वादग्रस्त हेराफेरी। कंत्राटदाराचे देयके वाटपात करतोय दिरंगाई, हेतू परस्पर ठेवले देयके प्रलंबित। टिकले साहेबांनी हात काळे केल्याचा संशय। कंत्राटदाराच्या प्रलंबित देयकांना बघता सार्वजनिक बांधकाम विभाग आधीच बदनाम झालाय। यातच नव्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांनी नव्याने कंत्राटदारावर होत असलेल्या अन्यायावर पडदा उघड केलाय। ज्यात झालेल्या कामावर 31 मार्च रोजी कंत्राटदाराचे देयके देण्यासाठी विभागाला निधी प्राप्त झाला, ज्याचे 3 एप्रिलपर्यंत CMP करून देयक द्यायला हवे होते। मात्र चक्क 16 तारखेपर्यंत टिकलेंनी कंत्राटदारांना झुलवत अखेर काहींच्या देयकांची CMP केली तर काहींची प्रलंबित ठेवली। मात्र या सर्व केलेल्या दिरंगाईत कंत्राटदारावर लागणारा GST व त्यावर आकारण्यात येणारा दंडाचा भार कोण भरणार? हा प्रकार माहीत असताना हेतू परस्पर दिरंगाई केल्या गेली का, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। ज्या धक्कादायक बाब ही की कंत्राटदारांनी केलेल्या कामाच्या देयकातून जबरदस्तीने 60 ते 80% राखीव केडरी करून ठेवण्यात आल्या, तर काही कंत्राटदारांना GST भरण्या इतकेही रक्कम देण्यात आली नाही। या उलट कंत्राटदारांना देण्यात आलेल्या निधीत शासनाद्वारे आलेल्या निधीतील अनुपातात जास्त रक्कम दिल्या असल्याने त्याची चौकशी करतोय असे हास्यास्पद बिनबुडाचे उत्तर अभियंता टिपले यांनी दिले। देयके वाटण्याचे सर्वस्वी अधिकार टिपले यांना असताना मंजूर केलेले देयके आधीच अनुपात न बघता झोपेत मंजूर केले का? आणि आता चौकशी काय स्वतःची करणार का? हा विचार करणारा प्रश्न आहे। काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं काहीच नाही आहे। तुम्हाला जे म्हणणं आहे तेच मला म्हणणं आहे। यांचं काहीच बोलणं नाही। परवा पाहतो, नंतर बोलतो, दुसऱ्या कामात आहे। आपण यांची 15 दिवसापासून वाट बघून राहिलो। 15 दिवसापासून दुसऱ्याच कामात आहे। यांना वेळ नाही। किती पैसे आले यांची काही अपेक्षा काय असेल? 8 कोटी रुपये, 15 कोटी रुपये जे किती पैसे आले? डिपार्टमेंट किती पैसे आले हो साहेब? किती पैसे आले होते? अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत। सांगा। सदर प्रकारात पत्रकारांनी केलेल्या प्रश्नांवर मुख्य कार्यकारी अभियंता यांची ठेवलेली चुप्पी ही त्यांची कटपुतळी झाल्याचं प्रतीक दिसत आहे। यात त्यांची मनमानी, मगरुरी, दबाव, भ्रष्टाचारात केलेले काळे हात याकडे लक्ष केंद्रित करत आहे। संपूर्ण प्रकरण पाहता सार्वजनिक बांधकाम विभागात चाललेला हा कारभार केवळ निष्काळजीपणा नसून संगमत, मनमानी आणि आर्थिक गैरव्यवहाराचा उघड नमुना असल्याचं स्पष्ट दिसतंय। टिकले यांची भूमिका ही अधिकारी म्हणून नव्हे तर कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचणाऱ्या कटपुतलीप्रमाणे असल्याचा ठोस संशय निर्माण झालाय। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।